नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। महिलांची छेडछाड आणि रॅगिंग सारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांची फेसबुकवर ठाणे सिटी पोलीस नावाची योजना, मोबाईलवरून तक्रार मिळताच त्वरित होणार कारवाई। 24 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर जिल्हा प्रशासनातर्फे त्रिस्तरीय यंत्रणा उभारून मतपेट्यांची सुरक्षा कडक बंदोबस्तात आणि ठाण्यातील पोलीस वसाहतीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती दुरुस्ती, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा नगरसेवक महेश वाघ यांचा इशारा। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। एखाद्या परिसरात किंवा कॉलेजमध्ये मुलींना रोड रोमिओ त्रास देत असतील किंवा रॅगिंग सारखा प्रकार होत असेल तर आता मुलींना घाबरण्याची गरज नसून या संदर्भात आपल्या मोबाईल फोनवरूनच तक्रार देता येणार आहे। छेडछाड आणि रॅगिंग सारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी फेसबुकवर ठाणे सिटी पोलीस नावाचं एक पेज उघडलं असून यावर खास करून महिला आणि तरुणींच्या तक्रारी दाखल करून घेण्यात येणार आहेत। तरुणांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण प्रचंड आहे हे पाहूनच ठाणे पोलिसांनी ही नवीन युक्ती लढवली आहे। ज्या मुली अशा घटना घरी सांगण्यासाठी घाबरतात किंवा पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी जात नाही अशा मुलींना ही पोलिसांची योजना मदतीचा हात देणार आहे। या योजनेचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। दिल्ली मुंबई बलात्कार प्रकरण असो किंवा अनेक कॉलेजमधील रॅगिंग प्रकार असो, पोलिसांनी अशा गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे। त्यात मुलींचे छेडछाड प्रकारातही वाढ होऊ लागली असून त्यावर अंकुश ठेवणं गरजेचं होतं। यासाठी पोलिसांनी अनेक कारवाई केल्या आहेत। तरीही कधी छेडछाड झालेली मुलगी पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेली असता तिच्याबरोबर पोलीस नीट वागत नाहीत, वागणूक देत नाहीत असा मुलींचा समज आहे किंवा पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी जाण्याच्या अनेक मुलींच्या मनामध्ये भीती आहे। अशा कारणांमुळे सहसा मुली अशा घटनांकडे कानाडोळा करतात किंवा मग कोणाला याबाबत काहीच सांगत नाही आणि त्यामुळेच मग अशा मोठ्या घटना घडतात। अशा घटनांवर लागलीच पाऊल उचलणं गरजेचं असतं। आपण काहीच केलं नाही तर मग अशी समाजकंटक तरुण मुलं निर्भय निडर होतात आणि त्याही पुढे जाऊन अंगावर ॲसिड फेकणं, चाकूने वार करणं, बलात्कार करणं असे प्रकार घडतात। त्यामुळे हे सर्व थांबवण्यासाठी या मुलींनी पुढे येणं गरजेचं आहे। यासाठी ठाणे पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत ही नवीन योजना आखली आहे। सध्याच्या युगात तरुण मुलं-मुली मोबाईलचा जास्त वापर करताना असतात, तसंच फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर असतात आणि हेच पाहून ठाणे पोलिसांनी फेसबुकवर ठाणे सिटी पोलीस नावाचं एक पेज उघडलं आहे। यावर खास करून महिला आणि तरुणींच्या तक्रारी दाखल करून घेण्यात येणार आहेत। तक्रार मिळताच त्वरित संबंधित पोलीस स्टेशन किंवा ठाणे गुन्हे शाखा यावर कारवाई करणार आहेत आणि अशा घटनांवर तसंच गुन्ह्यांवर, अशा समाजकंटकांवर अंकुश बसणार आहे। फेसबुक पेजची योजना चांगली असून यामुळे तरुणींना एका प्रकारे मदतीचा हात मिळणार आहे। त्यामुळे तरुणी बिनधास्त या गोष्टी पोलिसांना सांगू शकतात। अशी योजना राबवल्यामुळे मुली सुरक्षित होतील असं तरुणींना वाटतं। त्यामुळे तरुणींनी आणि कॉलेज प्रशासनानं या योजनेचं स्वागत केलंय। आम्ही एक ठाणे सिटी पोलीस फेसबुक पेज सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात माझी एक विनंती सर्वांची आहे की त्याच्याबद्दल एक तर सर्वांना माहिती मिळाली पाहिजे। आम्ही ठाणे पोलीस काय काय काम करत आहे तो एक झाला आणि त्याच्यात ते सजेशन्स पण आम्ही त्यांच्याकडून आम्हाला मिळू शकतं, आता तो दुसरा एक भाग झाला। त्याशिवाय एक जे जर कोणाला काही कंप्लेंट्स वगैरे करायचे आहे ते ऑनलाईन कंप्लेंटही आम्हाला ते करू शकतात। कंप्लेंट्सचा एक वेगळा आम्ही एक कॉलम त्याच्यात ठेवलेला आहे। ठाणे सिटीचे जे मुख्य फोन नंबर्स वगैरे ते रेडीली अवेलेबल त्याच्यात राहतील, त्याच्याही एक प्रावधान एक केलेलं आहे।
काही वेळेस असा आढळून आलेलं आहे की मुली वगैरे जे आहेत ते काही छेडछाड त्यांच्यासोबत होतात किंवा महाविद्यालयाचे बाहेर मुले वगैरे उभा राहतात व त्याच्याबद्दल ते सांगतात किंवा पोलीसपर्यंत जाण्याची त्यांची हिंमत पडत नाही किंवा त्यांनी जर घरी जाऊन सांगितलं ते घरचे ते पण हे सांगतात की भाई तू आता विद्यालयात जाऊ नका, बंद करा वगैरे वगैरे. असं हे सगळं होऊ नये आणि महिला आणि मुलींना थोडासा याचे माध्यमातून थोडासा सहकार्य मिळेल असा माझं मत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, पालघर, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात 24 एप्रिल रोजी मतदान झालं. मात्र मतमोजणी ही 16 मे रोजी करण्यात येणार असल्यानं मतपेट्यांची सुरक्षा हा महत्त्वाचा भाग होता. यासाठी जिल्हा प्रशासनानं कडक त्रिस्तरीय यंत्रणा उभारून मतपेटा पहाऱ्यात आणि CCTVच्या टापूत ठेवण्यात आल्यात. ठाणे जिल्ह्यातील 4ही लोकसभा मतदारसंघातील मतपेट्या कडक बंदोबस्तात असल्या तरीही मतमोजणी ही 4 मतदारसंघातील विविध विभागात करण्यात येणार आहे. यात ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही वागळे एस्टेट येथील IT पार्कमध्ये करण्यात येणार आहे, तर कल्याण मतदारसंघाची मोजणी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलामध्ये होणार आहे. भिवंडीतील मतमोजणी ही कालवर येथील गणराज गोदाम संकुलात करण्यात येणार आहे, तर पालघर मतदारसंघाची मतमोजणी जव्हार येथील IT पार्कमध्ये होणार असून या 4ही ठिकाणी मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त, CCTV आणि मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांकडे असा चोख बलूच बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 16 मे पर्यंत ठाणे जिल्ह्यातील 4ही लोकसभा मतदारसंघातील अनेक उमेदवारांचं भविष्य मतपेट्यात बंद आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या राज्यातील 8 कोटी जनतेला दिलासा द्या. खासगी आरोग्य सेवांचे दर नियंत्रित करा आणि रुग्णांसाठी पूर्णवेळ तक्रार निवारण यंत्रणा उभारा, असं जन आरोग्य अभियान आणि महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांनी सरकारला साकडं घातलं आहे. महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बिल 2014 बाबत राज्यभर अनेक निवेदनं सादर करण्यात आली आहेत. यामध्ये समाजसेवी संस्था, डॉक्टर आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी काल ठाण्यातील आरोग्य उपसंचालकांकडे आपल्या हरकती, सूचना आणि निवेदनं सादर करण्यात आली आहेत. ज्यात अंमलबजावणी होऊ घातलेल्या महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बिल 2014 वर काल ठाण्यातील आरोग्य उपसंचालकांकडे सुनावणी झाली. त्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि डॉक्टर आणि या विषयासंबंधित सर्वच प्रतिनिधींनी आपापल्या सूचना दिल्या आहेत. यावर सुनावणी घेणारी त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल राज्य सरकारकडे देणार आहे. या विषयावर या कायद्यासंबंधी विविध पॅथॉलॉजी लॅब आणि डॉक्टरांच्या अनेक संघटनाही सहभागी झाल्या आहेत आणि त्यांनी आपले मत, सूचना आणि हरकती मांडल्या आहेत. कायद्याचं त्यांनी स्वागत करून गरीब रुग्णांसाठी याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे, पण त्यातील काही जाचकटी दूर करण्याची मागणीही केली आहे. महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट बिल 2014 हा कायदा होणं गरजेचं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सशक्त यंत्रणाही उभी राहणं गरजेचं आहे, जेणेकरून गरीब रुग्णांना त्याचा उपयोग होईल असा मतप्रवाह आहे. गळके छप्पर, तुटलेल्या खिडक्या, प्लॅस्टर पडलेले, नागरिकांच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना मात्र जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. ठाण्यातील पोलीस वसाहतीची तात्पुरती दुरुस्ती होत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असला तरी मोठ्या दुरुस्तीचे प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे धूळ खात पडून आहेत. अति धोकादायक आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेनं तातडीनं पावलं उचलत अति धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरं खाली करून इमारती पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस वसाहतींचा प्रश्न मात्र जैसे थेच आहे. ठाण्यात सिव्हिल हॉस्पिटल, जेल, तलाव आणि जरीमरी मंदिर आदी परिसरांमध्ये जवळपास 28 इमारती असून त्या 40 वर्ष जुन्या आहेत. यातील काही इमारतींचं प्लास्टर पडलेलं आहे. शौचालयांची दुरावस्था झाली असून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या देखील खराब झाल्याचं स्थानिक नगरसेवक महेश वाघ यांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात अनेकांच्या छतातून पाणी झिरपून घरांमध्ये येतं. ही डागडुजीची कामं करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची कारणं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिली जात असल्याचंही वाघ यांचं म्हणणं आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मात्र छोट्या मोठ्या दुरुस्तीचं कामं वेळोवेळी करण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महापालिकेकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यानं पाणी कमी येत असल्याची शक्यता वर्तवत जलवाहिन्यांची कोणतीही समस्या नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मोठ्या दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव गेल्या वर्षी पाठवून अद्याप पोलीस विभाग आणि शासनाकडून मंजूर आली नसल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. घरांच्या वाढत्या किमतींमुळे घरं घेणेही अशक्य होत असल्यानं पोलीस वसाहतीमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसून पोलीस विभागानं तरी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. ठाणे परिसरातील धोकादायक इमारतींबाबतचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असतानाच अशा इमारतींबाबत ठाणे महापालिकेनं कठोर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. शहरातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना येत्या 15 दिवसात घरं रिकामी करावी लागणार असून पावसाळ्यापूर्वी या अतिधोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून कारवाई न झालेल्या सर्व इमारती पाडण्यात येणार आहेत. मान्सूनपूर्व करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक शनिवारी घेतली. या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महापालिका हद्दीमध्ये 61 अतिधोकादायक तर 1046 धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी अतिधोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून ज्या इमारतींवर कारवाई झाली नाही अशा सर्व इमारती पाडण्यात येणार असून अशा इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. काही इमारतींबाबतीत कोर्टाचा स्टे असल्यानं त्यावर कारवाई करताना कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले. धोकादायक इमारतींचंही फेर सर्वेक्षण करण्याची सूचना आयुक्त गुप्ता यांनी केली आहे. याशिवाय 31 मे पर्यंत नालेसफाई, 20 मे पर्यंत रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचं काम पूर्ण करणे, विस्थापितांसाठी संक्रमण शिबिराची व्यवस्था करणं अशा महत्त्वाच्या सूचना आयुक्त गुप्ता यांनी केल्या आहेत. सध्याचं युग हे संगणकाचं युग असून अनेक लहान मुलं इंटरनेटच्या माध्यमातून सातत्यानं विविध व्हिडिओ गेम खेळत असतात. मात्र त्याच वेळी अजाणतेपणी या लहान वयात या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर मुलांकडून होऊन काही गुन्हेही घडतात. अशा प्रकरणांवर आळा घालण्याकरिता ठाणे पोलिसांनी एक योजना आखली आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सायबर क्लब सुरू करण्यात येणार आहे. या क्लबच्या माध्यमातून ठाणे पोलीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून सायबर क्राईमच्या गुन्ह्यांना आळा बसेल. आजच्या युगात प्रत्येक विद्यार्थी हा काही ना काही कारणाने इंटरनेटशी जोडला गेलेला आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरच्या माध्यमातून दररोज इंटरनेट आणि संगणकाचा वापर करतो. तसंच विविध गेमही तो खेळत असतो. एकंदरीत यामध्येच आजचे विद्यार्थी गुरफटले गेलेले दिसतात. या आधुनिक तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे तसाच त्याचा तोटाही आहे. या माध्यमातून विविध शक्कल लढवत अनेक जण याचा गैरफायदा घेत सायबर संबंधित गुन्हे करतात. त्यामुळे अल्पवयातच हे विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळतात. मागील काही वर्षात सायबर क्राईमच गुन्ह्यातील आरोपींमध्ये अल्पवयीन विद्यार्थीच असल्याचं आढळून आलं आहे. याला आळा बसावा याकरता ठाणे पोलिसांनी ही उपाययोजना आखली आहे. त्यानुसार संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या विविध शाळांकरिता सायबर क्लब सुरू करण्यात येणार आहे. या क्लबच्या माध्यमातून ठाणे पोलीस विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि संगणकाचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कोणत्या सोशल साईटवर जावे, कुठल्या साईटवर जाऊ नये, कोणत्या सोशल साईटचा गैरवापर करू नये आदीबाबतचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याकरिता ठाणे पोलिसांच्या वतीनं आतापर्यंत 60 शाळांशी संपर्क साधण्यात आलाय. त्यातील 14 शाळांनी त्याला मान्यता दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या सायबर क्लबचं शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील स्वागत केले. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी, नाना नानी पार्क जवळ, सावरकर नगर, ठाणे पश्चिम. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9320277007 8652025555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.